या गुड आफ्टरनून. बस कुठून आलात बरं तुम्ही? सर सध्या मी दौंड इथे आहे राहायला, तिथे तलाठी म्हणून काम झालेलं आहे. ओके, तुम्ही आता तलाठी म्हणून कार्यरत आहात? अजून स्पेसिफिकली तलाठी म्हणून कार्य नाही करत, ट्रेनिंग झालेलं नसल्यामुळे. ओके, सिलेक्शन झालेलं आहे तुमचं? हां, हे 22 जुलैलाच जॉईन झालेलं आहे मी. बरं. मूळच्या तुम्ही सोलापूरच्या आहात? होय सर, पंढरपूर. ओके, कुठला स्पोर्ट आहे बरं तुमचं? आर्चरी आहे सर. आर्चरी आहे. आर्चरीला मध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये आता कोणी रिप्रेझेंट केलं बरं? दीपिका कुमारी आणि तरणदीप राय. तर तुम्ही का नाही कंटिन्यू केलं बरं आर्चरी? सर मी 12च्या वेळेस थोडा ड्रॉप घेतला होता अभ्यासाकरता, आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी लेवलला खेळत होते, तिथे पण झोनपर्यंत गेले होते मी. त्यानंतर मणक्याला इंजुरी झाली स्पोर्ट्समध्ये, त्यामुळे थांबवलं. तुम्ही बी.टेक केलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग? होय सर. 2021 मध्ये तुम्ही पास आउट आहात, बरोबर? इतकी चांगली तुम्ही टेक्निकल डिग्री घेतलेली आहे आणि तुम्ही आता तलाठी या पदासाठी परीक्षा देऊन ते पद मिळवलेलं आहे. तुम्हाला प्रायव्हेटमध्ये काही जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळाली होती का? आय डिडंट टेक एनी. का बरं? गव्हर्नमेंट जॉब का पाहिजे तुम्हाला? सर लहानपणापासून माझ्या घरामध्ये पण असं बॅकग्राऊंड आहे. माझे आजोबा वडील दोघे पण गव्हर्नमेंट सर्वंट्स होते. इथे पण फॅमिली मेंबर्स आहेत, आणि स्पेशली माझे जे वडील आहेत ते पूर्वी झेडपीमध्ये आणि आता PWDमध्ये आहेत सिव्हिल इंजिनियर. त्यांचं जे काम करताना मी पाहिलं की ग्रामीण भागात म्हणजे ग्रामसडक योजना असेल किंवा प्राणवाडी बांधणं, पूल बांधणं, या गोष्टींमुळे समाजाला कशी मदत होते आणि आपण आपल्या शिक्षणाने काम. मेट्रिक सिस्टीम काय असते बरं? मेट्रिक सिस्टीम किंवा SS सिस्टीम जी असते ती एक मेजरमेंटची सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक फंडामेंटल क्वांटिटीसाठी ठरलेली युनिट्स असतात. एनकेएस. आपण जर एन्शियंट हिस्ट्री, मिडिएवल हिस्ट्रीचा विचार केला तर तिच्यामध्ये मेजरमेंटसाठीचे काही परिमाणं जे आहेत ते सांगू शकता का तुम्ही? मिडिएवल हिस्ट्रीमध्ये तर सर गज किंवा काठी अशी जी परिमाणं होती. आता म्हणजे मी आउट ऑफ इंटरेस्ट मोडीलिपी पण शिकते भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये, तर तिथे पण बरेच कागदपत्र अशी वाचण्यात आलेली. तर आदिलशाहीची काठी वेगळी किंवा शिवशाही काठी वेगळी, मुघलाई काठी वेगळी, अशी डिफरन्स होती, आणि त्याच्यात म्हणजे एक वाक्यता नव्हती. बरं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजी कुठे आहे बरं? सर रांची. काय काम असतं तुझं? सर जे लिगल मेट्रोलॉजी रिलेटेड ऑफिसर्स आहेत त्यांना ट्रेन करणं हे तर म्हणजे आता मला माहीत असलेलं काम आहे. या व्यतिरिक्त काही असेल तर सर लीगल मेट्रोलॉजीमध्ये लीगल हा शब्द आहे, काय सिग्निफिकन्स आहे याचा? सर मेट्रोलॉजी सायन्स ऑफ मेजरमेंट, बट मेट्रोलॉजी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये रिसर्च ॲस्पेक्ट आला आणि त्या वर्किंग ॲस्पेक्ट्स आले. बट लीगल मेट्रोलॉजी जे आहे ते खास करून कमर्शियल स्पेसमध्ये जे फेअर ट्रेडसाठी आपण म्हणतो किंवा हेल्थमध्ये कन्झ्युमर राईटसाठी जे आहे त्या स्पेसमध्ये एन्फोर्स करण्याचं काम करतं की स्टँडर्ड्स ट्रेसेबल आहेत का, फेअर ट्रेड आहे का, या गोष्टी. कोणते रूल्स आहेत बरं इंडियामध्ये सध्या? सर ॲक्ट आहे 2009 सालचं, द लीगल मेट्रोलॉजी ॲक्ट नावाचा, आणि त्या अंतर्गत रूल्स आहेत. कोणते प्रोव्हिजन्स आहेत मेजर सांगू शकता? 4 ते 5 प्रोव्हिजन्स. रूल्स का? देर आर जनरल रूल्स, देन न्यूमरेशन रूल्स, नॅशनल स्टँडर्ड रूल्स, पॅकेज कमोडिटी रूल्स, and some are yet to come into effect like GATC government approved test. पॅकेज आणि कमोडिटीज मध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेस जे आहे मिसब्रँडिंग केली जाते. काय अर्थ होतो याचा? फूड प्रोडक्ट्समध्ये मिसलिडिंग ब्रँडिंग तर खूप कॉमन आहे आपल्याकडे, आणि सध्या लोक थोडे हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे ते लक्षात येतं. या व्यतिरिक्त याबद्दल काही मेजर केसेस पण घडलेले आहेत बघा, ज्या मोस्ट ऑफ द टाइम न्यूजपेपर्समध्ये पण असतात. माहिती तुम्हाला? सुप्रीम कोर्टचे काही बरेचसे जजमेंट्स पण आहेत या संदर्भात. सर जेवढं पॅकेजवरती दिलं गेलेलं आहे तेवढी क्वांटिटी आतमध्ये असायला हवी इज द मेजर कन्सर्न. ते शुडंट बी शॉर्ट डिलिव्हरी. आणि दुसरं कन्सर्न असं असतं की आता युनिट सेलिंग प्राईस पण त्यावरती प्रिंट केली जाते. बेसिकली पॅकेज कमोडिटी म्हणजे ती ॲब्सेन्स ऑफ कस्टमरची पॅक केली जाते. हेल्थ सेक्टर आणि लीगल मेट्रोलॉजी यांचं काय रिलेशन आहे बरं? सर एकतर हेल्थ सेक्टरमध्ये मेजरमेंट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बरेचसे पॅरामीटर मेजर करण्यासाठी दे आर व्हेरी क्रुशियल.
त्याच्यावरूनच डायग्नोसिस ठरतं आणि त्याच्यावरूनच उपचार होतात. तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या मॅन्युफॅक्चरर्सवरती कंट्रोल हवा, त्यांचं लायसन्सिंग प्रॉपर व्हायला हवं आणि त्याशिवाय जे इतर गुड्स विकले जातात त्यांच्यावर देखील आपण बघतो की वेगवेगळे जे सिस्टीम्स आहेत, मेजरमेंट सिस्टीम जसं MKS असेल, CGS असेल, या अडॉप्ट केल्या जातात. तर इथे सिंग्युलर मेथड का नाही आहे, डबल मेथड का यूज केलं जातं, काय रिझन त्याच्यामध्ये? आय थिंक आता बऱ्यापैकी सिस्टम इंटरनॅशनल ही मान्यता प्राप्त आहे, म्हणजे MKS सिस्टम. आणि पूर्वी जसं की मी आता पण एक्झाम्पल दिलं की वेगवेगळ्या गव्हर्नन्स बॉडीजमध्ये वेगवेगळं असतं, तर यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे. तुमच्या हॉबीज आहेत का काही? होय, रीडिंग आहे आणि आय लाईक टू वॉच क्वाइट मूवीज आणि मोडी शिकते मी आणि इतरही आणखी काही गोष्टी शिकण्याचा त्याच्यात. लीगल मेट्रोलॉजीची जी थीम आहे यावरती बेस्ड एखादी मूवी आहे का, सांगू शकता? Yes, sir. It was called Manjunath. I forgot the year. It was about an IIM pass out and he was appointed in this department and he went to check on some petrol pumps or something and he faced corruption. It was about that. ओके, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं बरोबर? हो सर. आपण जर असं बघितलं नॉर्मली तर फार कमी मुली मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जातात. तुम्ही कसं चूज केलं होतं बरं मेकॅनिकल इंजिनिअरिंग? सर मला कोर ब्रांचमध्येच इंजिनिअरिंग करण्याची इच्छा होती आणि त्यामध्ये मला सगळ्यात जास्त मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट वाटला त्यावेळेस. वारीला गेलाय का तुम्ही कधी? वारीला मी स्वतः नाही गेलेले सर, बट एक्सपिरियन्स केलेला आहे, म्हणजे मी तिथेच राहत असल्यामुळे आणि त्याच्याकडे असल्यामुळे वारीची परंपरा. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गुड.